स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, येणारा काळ तुमच्या आयुष्यातील तो काळ असणार आहे ज्याचा विचार करूनही तुमच्या अंगावर काटा येईल. 19 मार्च गुढीपाडव्याचा हा शुभ दिवस कुंभ राशीसाठी केवळ एक सण नाही, तर एक अदृश्य चक्रीवादळाची नांदी घेऊन येत आहे. शनी आणि सूर्य आणि शुक्राचा हा अशुभ त्रिकोण असा काही अनर्थ घडवणार आहे की तुमच्या आयुष्यातील स्थिरतेचा पाया हादरू शकतो. तुम्ही करत असलेली एक छोटीशी चूक तुम्हाला कायमची महागात पडू शकते. नेमकं असं काय घडणार आहे जे तुमचं आयुष्य पूर्णपणे विस्कळीत करू शकतं? जर तुम्हाला त्या भीषण संकटापासून स्वतःला वाचवायचं असेल तर ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला वाटत असेल की सगळं ठीक चाललंय, पण सावध व्हा, या ग्रहस्थितीचा डार्क एक्सेल तुम्हाला हादरून सोडेल. तुमच्या कुटुंबातील नियोजनात अचानक येणारा तो मोठा खड्डा किंवा कौटुंबिक जीवनात निर्माण होणारी ती तणावाची स्थिती जी तुम्हाला मानसिक थकवा देईल. शुक्र, जो तुमच्यासाठी सुखद ग्रहाच्या श्रेणीत येतो, तो आता शनीच्या कैदेत अडकला आहे. म्हणजेच तुमचं सुख आता कोलमडणार आहे. यामागचं गूढ सत्य आणि तुमच्या नशिबात लपलेला तो काळा अध्याय जाणून घ्या. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ संपत आली आहे, कारण ग्रह तुमच्या आयुष्यात गेम खेळायला सज्ज झाले आहेत. तुमच्या निर्णयावर येणारा बाहेरील प्रभाव आणि अचानक उद्भवणारे धोके हे साधेसुधे योगायोग नसून त्या महाग्रहाचा भयानक खेळ आहे. पण लक्षात ठेवा, सणासुदीच्या दिवसात संकटदारावर उभे असतानाही बाहेर पडण्याचा एक गुप्त मार्ग असतो. तो मार्ग कोणता? कोणते उपाय तुम्हाला संकटाच्या या गर्तेतून बाहेर काढू शकतात? हे सर्व गुपित आता उघड होणार आहे, जे तुम्हाला पूर्णपणे हादरून सोडेल. कुंभ राशीच्या जातकांनो, 19 मार्च म्हणजेच गुढीपाडव्याचा तो ऐतिहासिक मुहूर्त उजाडताच आकाशात एक भयंकर षडयंत्राची सुरुवात होत आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी आणि स्वतः सूर्य आणि शुक्राच्या अशा चक्रव्यूहात अडकला आहे जिथून बाहेर पडणे अशक्य वाटू शकते. जेव्हा राशीचा मालकच संकटात असतो तेव्हा तुमच्या आयुष्यातील सुख शांतीचा पाया हादरून जाणे अटळ आहे. हा काळ केवळ आनंदाचा सण साजरा करण्याचा नाही, तर तुमच्या नशिबाच्या रेषेवर ओढल्या जाणाऱ्या त्या काळ्या सावलीला ओळखण्याचा आहे. तुमच्या धनाच्या आणि कुटुंबाच्या भावावर होणारा हा आघात तुमच्या जीवनातील स्थिरतेला सुरुंग लावू शकतो, ज्याची झळ तुम्हाला नजीकच्या काळात बसणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, हे ग्रहाचे युद्ध इतके शांत नसेल जेवढे तुम्हाला वाटते, कारण हा एक अदृश्य कोल्ड वॉर आहे. तुमच्या सातत्याने होणाऱ्या प्रयत्नाचा अचानक ब्रेक लागणे किंवा विनाकारण कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकणे हे या भीषण युतीचे संकेत आहेत. ही वेळ केवळ सावध राहण्याची नाही, तर शत्रूच्या छुप्या वाऱ्यांना ओळखण्याची आहे. तुमच्या नशिबात लपलेला तो अशुभ अध्याय आता अचानक उघडला जात आहे, जिथे विश्वासू माणसेही तुम्हाला दगा देऊ शकतात. त्या ग्रहस्थितीमुळे निर्माण होणारा हा विळखा इतका घट्ट आहे की एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचे वर्षभराचे नियोजन विस्कळीत होऊ शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, विशेषतः ज्याच्या कुंडलीत शनीची 7.5 सुरू आहे किंवा शनी शुक्राची महादशा आहे, त्यासाठी हा डेंजर झोन अत्यंत प्राणघातक ठरू शकतो. ही वेळ तुमच्या कर्माची कठोर मोजणी करण्याची आहे. जर तुम्ही भूतकाळात कोणाला फसवले असेल, तर आता शनीचा तो न्यायाचा हातोडा तुमच्यावर पडणार आहे. तुमच्या आर्थिक व्यवहारामध्ये अचानक येणारी घट किंवा उत्पन्नाचे मार्ग बंद होणे हे तुमच्या कर्माचेच फळ असू शकते. तुम्ही या विळख्यात किती खोलवर अडकला आहात? तुमच्याच आयुष्यात कोणतं असं संकट दडलं आहे जे तुमच्या प्रतिष्ठेला काळिमा फासू शकतं? या भीषण वास्तव्याचा सामना करण्यासाठी आता तुम्हाला काय करावे लागेल? कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की ही ग्रहस्थिती केवळ भीती घालवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील खऱ्या सामर्थ्याची चाचणी घेण्यासाठी आली आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनात निर्माण होणारे मतभेद हे तुमच्या संयमाची परीक्षा पाहणारे असतील. जर या काळात रागावर नियंत्रण मिळवले नाही, तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्यापासून कायमच्या दुरावू शकतात. ही वेळ स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची आणि आपली चुकीची पावले सुधारण्याची आहे. ग्रहाचा हा खेळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी रचला गेला आहे. पण त्यासाठी तुम्हाला या आंधळ्या वळणावरून अत्यंत सावधपणे प्रवास करावा लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही आता नशिबाच्या अशा एका वळणावर उभे आहात
जिथे एका बाजूला विनाशाची दरी आहे आणि दुसऱ्या बाजूला यशाचे शिखर. या काळात तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या पुढच्या 5 वर्षाचे भविष्य ठरवणार आहे. साडेसातीचा हा काळ तुम्हाला रडवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील हिऱ्याचा पैलू पाडण्यासाठी आला आहे. पण हिरा चमकणार की फुटणार हे सर्व तुमच्या सध्याच्या कृतीवर अवलंबून आहे. या संकटाच्या गर्तेतून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी कोणते अचूक मार्ग चोखळावे लागतील, या भीषण संघर्षातून विजयाची गुढी कशी उभारायची हे समजून घेणे आता तुमच्यासाठी अनिवार्य झाले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 19 मार्च नंतर तुमच्या करिअरच्या रणांगणावर अशा काही हालचाली होणार आहेत ज्या तुम्हाला सुरुवातीला पूर्णपणे गोंधळात टाकतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे बदललेले वागणे किंवा अचानक वाढलेला कामाचा बोजा तुम्हाला मानसिक दडपणाखाली आणू शकतो. हे संकट तुमच्या कार्यक्षमतेची परीक्षा पाहण्यासाठी आले आहे. पण घाबरू नका, कारण या संघर्षाच्या ढगांमागे यशाची एक सुवर्णकिरण लपलेली आहे. जर तुम्ही या काळात शांत राहून तुमचे काम चोख बजावले तर हेच कठीण प्रसंग तुम्हाला भविष्यात एका मोठ्या हुद्द्यावर किंवा प्रतिष्ठेच्या पदावर बसवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबींमध्ये ही वेळ अतिशय कॅल्क्युलेटेड राहण्याची आहे. गुंतवणुकीचे जुने मार्ग कदाचित आता म्हणावे तसे फळ देणार नाहीत, ज्यामुळे तुमची अस्वस्थता वाढू शकते. परंतु शुक्र जरी शनीच्या कैदेत असला तरी तो तुम्हाला एका नवीन आर्थिक संधीकडेही खुणावत आहे. घाईघाईने गुंतवणूक करण्याचे टाळा, कारण या काळात घेतलेला एक चुकीचा आर्थिक निर्णय तुम्हाला मोठ्या कर्जाच्या खाईत लोटू शकतो. संयम बाळगला तर गुढीपाडव्यानंतरचा हा काळ तुम्हाला हळूहळू अशा मार्गावर घेऊन जाईल जिथून तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि स्थिर होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वळूया तुमच्या आरोग्याच्या सर्वात संवेदनशील विषयाकडे. शनी हा तुमच्या नसांचा आणि हाडांचा कारक आहे, तर सूर्य ऊर्जेचं प्रतीक आहे. या दोन महाग्रहांच्या युद्धामुळे तुम्हाला पायांचे दुखणे, सांधेवात किंवा शारीरिक थकवा जाणवण्याची दाट शक्यता आहे. हे आरोग्यविषयक संकेत म्हणजे तुमच्या शरीराने दिलेली धोक्याची घंटा समजा. याला भय मानण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची एक संधी माना. जर तुम्ही योग्य वेळी आरोग्याकडे लक्ष दिले तर तुम्ही या ग्रहस्थितीचा तुमच्या शरीरावर होणारा नकारात्मक प्रभाव सहजपणे परतवून लावू शकाल. कुंभ राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या मानसिक आरोग्यावरही मोठा ताण येऊ शकतो. विनाकारण वाटणारी भीती, झोप न येणे किंवा सतत चिडचिड होणे हे तुमच्या नशिबाच्या ग्रहांचे तुमच्यावर होणारे सूक्ष्म परिणाम आहेत. पण लक्षात ठेवा, हे तुमचे मन कमकुवत करण्यासाठी नाही, तर तुम्हाला आंतरिकरित्या अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी होत आहे. ध्यान, मेडिटेशन आणि योगासने ही केवळ नावे नसून या काळात तुमची सुरक्षा कवचे ठरणार आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्याल तेव्हा ग्रहांची ही प्रतिकूल स्थितीसुद्धा तुम्हाला एक नवीन ऊर्जा आणि दीर्घायुष्य देण्यासाठी अनुकूल बनू लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, करिअरमधील चढउतार आणि आरोग्याच्या तक्रारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असता तेव्हाच तुम्ही व्यावसायिक संकटांवर मात करू शकता. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक संकल्प करा की कितीही आव्हाने आली तरी मी माझ्या आरोग्याशी तडजोड करणार नाही. तुमची ही जागरूकता आणि ग्रहांच्या छायेला ओळखून घेतलेले खबरदारीचे उपायच तुम्हाला या अंधाऱ्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर काढतील. यश आणि आरोग्य या दोन्ही आघाड्यांवर विजयी होण्यासाठी तुमची जिद्द आणि ग्रहांची शांती हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, काळ जरी आव्हानात्मक असला आणि संकटाची काळी छाया तुमच्या राशीवर पसरलेली असली तरी लक्षात ठेवा की प्रत्येक कुलपाला एक गुरुकिल्ली असतेच. शनी आणि सूर्याचा हा कोल्ड वॉर तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील सुप्त सामर्थ्याला जागृत करण्यासाठी आला आहे. मार्च 19 म्हणजेच गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर जेव्हा तुम्ही नवीन वर्षाची गुढी उभारता तेव्हाच हे विशिष्ट उपाय करून तुम्ही आपल्या नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरवू शकता. हे उपाय केवळ विधी नसून ते तुमच्या आत्मिक ऊर्जेला बळकट करणारी एक अभेद्य ढाल आहेत, जी तुम्हाला कोणत्याही संकटातून सुखरूप बाहेर काढेल. कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा तुम्ही शनीच्या दशरथकृत स्तोत्राचे मनोभावे पठण करता किंवा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावता, तेव्हा तुम्ही केवळ एका ग्रहाची पूजा करत नसता, तर स्वतःच्या जीवनातील अडथळ्यांना दूर करण्याचा एक सकारात्मक मार्ग मोकळा करत असता. या काळात सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करणे तुमच्या आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले हे छोटेसे बदल
आगामी काळात तुम्हाला आर्थिक आणि मानसिक स्थैर्य देतील. तुमच्या मनातील नकारात्मकता काढून टाकून एका नवीन आत्मविश्वासाने या उपायांचा स्वीकार करा, कारण हाच तो मार्ग आहे जो तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून यशाचा सूर्योदय घडवून आणेल. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की या उपायांमध्ये तुमची श्रद्धा आणि सातत्य हेच यशाचे खरे गमक आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने एखादी गोष्ट करता तेव्हा ग्रहस्थिती कितीही विपरीत असली तरी ती तुम्हाला अनुकूल होऊ लागते. हे उपाय म्हणजे केवळ कर्मकांड नसून आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा भरण्याचे माध्यम आहे. आता वेळ वाया घालवू नका, कारण या उपायांच्या बळावर तुम्ही तुमच्या आयुष्याची गुढी केवळ विजयाचीच नाही तर आरोग्य आणि समृद्धीचीही उभी करू शकता. संकटावर मात करून विजयाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज व्हा. अंतिम आवाहन. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की महाबली हनुमानजींनी तुमची सर्व संकटे दूर करावीत आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमची ही एक लाईक हनुमानजींवरील तुमची अढळ श्रद्धा दर्शवेल. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने जय महाबली हनुमान लिहायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची श्रद्धाच तुमची सर्व संकटे दूर करण्याची ताकद ठेवते. ज्यांच्यावर बजरंगबलींची कृपा असते त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.